सर्वत्र दीपोत्सवाचा आनंद ओसंडून वाहतोय आणि आज आहे लक्ष्मीपूजन। धार्मिक दृष्टीने लक्ष्मीपूजनाचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया वेदाचार्य घैसास गुरुजी यांच्याकडून। अश्विन शुद्ध अमावस्या हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे। या दिवशी लक्ष्मीपूजन हे करायचं आहे। लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचे, कारण आपल्याकडे लक्ष्मी येण्याची वेळ हीच मुळात नित्य जी सांगितलेली आहे। कारण आपल्याकडे दिव्याचे श्लोक आहेत, त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी येते ती संध्याकाळी येते आणि म्हणून लक्ष्मीपूजन दिवाळीतलं आहे हे संध्याकाळी करावं। त्या दिवशी श्री सूक्तानी अथवा लक्ष्मीच्या एका मंत्राने देवीची धनाची ही पूजा करावी। धन म्हणजे खरं सांगायचं तर शास्त्रांनी धन कशाला मानलंय, लक्ष्मी कशाला मानलंय, तर शास्त्रांनी सोन्याला फक्त लक्ष्मी मानलेलं आहे आणि त्या दिवशी सोन्याची पूजा। परंतु सध्या व्यवहारात आपण जे नाणं वापरतो त्याला सुद्धा आपण लक्ष्मी मानतो, परंतु ते अपवादात्मक आहे। खरं आपल्याकडे लक्ष्मीपूजनाला सोन्या चांदीची पूजा करावी। प्रत्येकाकडे गुंजभर सोनं असतंच आणि त्याच्यामध्ये सोनं मोती पोळं हे घेऊन त्या लक्ष्मीची पूजा करावी, धान्याची पूजा करावी। आणि विशेषत्वाने भारतामध्ये व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजनाचं महत्त्व हे विशेषाने सांगितलेलं आहे। त्या दिवशी त्यांच्याकडे तर 4 मुहूर्त लक्ष्मीपूजनाला असतात। व्यापारी लोक त्या 4 मुहूर्तावर पूजन करतात। अलक्ष्मी परिहारद्वारा लक्ष्मी प्राप्त्यर्थम, कारण लक्ष्मीमध्ये 2 प्रकार आहेत, अलक्ष्मी आहे आणि एक लक्ष्मी आहे। ती लक्ष्मी आलेली अलक्ष्मी आहे, तिचा नाश व्हावा आणि लक्ष्मी ही चांगली घरात यावी, म्हणून आपल्याकडे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाचं महत्त्व हे विशेषत्वाने सांगितलेलं आहे। प्रत्येकाने सायंकाळी लक्ष्मीचं स्वागत करावं, तिचं पूजन करावं आणि तोही दिवस आनंदात घालवावा, असं या महालक्ष्मी पूजनाचं महत्त्व आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।